जाऊन आता पण 10 वर्ष आहे. 10वी पुण्यतिथी आहे. निश्चितपणे वडिलांचा अभिमान आहे का जे मान्य लोकनेते दिवा पाटील साहेब, दत्ता पाटील, दत्तूशेठ पाटील, जया भगत व वाजेकर यांच्याबरोबर 1957च्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये अतिशय सक्रिय होते. त्यांना कर्नाटकच्या जेलमध्ये बेलगावच्या आंदोलनामध्ये 1 वर्ष शिक्षा झाली आणि त्यांनी सुरुवातीपासून अतिशय ऍक्टिव्ह होते, दानशूर होते. त्यांचे वडील जे नारायण सेठ होते ते त्यांना गांधीबाबा म्हणत, जे काँग्रेसचे पूर्वीचे कार्यकर्ते होते, वडील शेका पक्षाचं काम करायचे. परंतु पूर्वीपासून एक दानत चांगली, काम चांगलं आणि अतिशय ऍक्टिव्ह चळवळीमध्ये ते होते. आणि म्हणून नेहमी ज्यावेळेला आमचे रघुनाथ शेठ घरात 92ला उभे राहिले 55 त्यावेळेला दत्तूशेठ पाटलांनी इंट्रोड्यूस करण्याची ओळख करताना बरं तुकाराम नारायण घरत बुवा यांचे हे धाकटे बंधू आहेत, तर त्यांना मतं द्या. म्हणजे एवढं मोठं नाव त्यांचं प्रचंड, रघुशेठ किंवा महेंद्र त्यांचं नाव नव्हतं त्यावेळेला. माझ्या वेळेला महेंद्र घरतबा जिल्हा परिषदला उभे राहिले तर तुकाराम बुवा ज्यांनी पक्षासाठी चांगलं काम केलं, संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये ज्यांचं योगदान चांगलं आहे, ज्यांनी त्यावेळेला संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये 1 वर्ष बेलगावच्या जेलमध्ये कर्नाटकचे ज्यांनी तुरुंगवास त्यांच्यासोबत भोगला, अशा प्रकारे चांगलं कार्य होतं. आणि म्हणून त्यांच्या झाल्यानंतर त्या नावाचा आपण तुकाराम नारायण घरत सायन्स कॉलेज इथं काढलेलं आहे, ज्या भागात संस्थेच्या माध्यमातून. आणि आईवडिलांची पुण्याई, देवाचा आशीर्वाद म्हणून आज महेंद्र तिथं उभा आहे. त्यांचं नावाचा नामस्मरण झालं पाहिजे. चांगले गायक येतात, गातात, त्यांचं आपण पाहिलं. आणि एक नामस्मरण दरवाजामध्ये झालं पाहिजे. आणि या निमित्तानं अपदेष्ट आहेत, मित्रपरिवार येत असतो, तो आपल्यावर प्रेम आहे आणि त्याच्यामध्ये अन्नदान घडत असते. त्यामुळे दोन्ही पुण्यतिथी आपण चांगल्या पद्धतीने करतो. आणि वडिलांचा सार्थ अभिमान आहे की त्यांच्या मुलं महेंद्र घरत घडला, आई आहे त्यांच्या आईच्या मुलं मी घडलो, आणि देवाचा आशीर्वाद. हे आपण ऋण कधी आयुष्यात विसरता येत नाही. पण आई वडिलांना देव मानून सुरुवातीपासून आपण काम केलं. ग्रॅज्युएट झाल्यापासून 87 पासून ते जाईपर्यंत 2014 पर्यंत, म्हणजे एवढी वर्ष त्यांचा सांभाळ करण्याची संधी मिळाली, त्यांची सेवा करण्याची संधी मिळाली. आणि मी सगळीकडे भाषणात सांगतो, जो आई वडिलांची आठवण ठेवतो त्याला आयुष्यात काय कमी पडत नाही. जो आई वडिलांना विसरला तो देवाला विसरला.
त्यांना अडचणी येतात. मग देवाप्रमाणे देवाला पंढरपुरात सगळे जगातले देव मी केले असतील, कैलास मानसरोवर केलं, देव कुठं नाही सापडला. आई वडिलांच्या चरणी आणि जनतेमध्ये पाहतो आणि जनतेची सेवा करणं या निमित्तानं. जसं आईच्या वाढदिवसाला आपण महिलांचा सत्कार करतो, अँब्युलन्सेस देतो, तर चांगलं काय करता येईल आणि तेच सांगितलं, ते काम करतोय. वडील आमचे अतिशय चांगले होते. आज त्यांचं दत्तूशेर पलगाव दिबा पाटील शेवटच्या वेळेला त्यांची भेट झाली, दत्ता पाटलांची झाली, दत्तूशेरची झाली. चांगले संबंध होते. जायच्या अगोदर सगळ्यांचं भेट पण त्यांची चांगली झाली आणि म्हणून निश्चितपणे ती मंडळी सातत्याने यांचं नाव घ्यायचं. एवढं मोठं नाव होतं आणि ते नाव निरंतर ठेवणं आपली जबाबदारी आहे. चांगलं जर सायन्स कॉलेज सुरू झालं, यमुना ट्रस्टच्या माध्यमातून अनेक आपण कार्य करतोय, अनेक आता रयतला सुद्धा आपण मदत करतोय हायस्कूलला. ही चांगली कामं करण्याची प्रेरणा त्याच्यातून मिळते आणि म्हणून आपण सातत्यानं येवा पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण एकत्र जमलं पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे असं पण